नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. लग्नाच्या 4ही दिवस सगळ्यांनी खूप मजा केली, पण आता वेळ आली मुलीला सासरी पाठवण्याची. मुलीचं लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत सगळ्यांच्या मनात नुसता आनंदच असतो, पण ज्या आनंदाच्या दिवसाची आपण वाट पाहत असतो तो सगळ्यात मोठा दुःखाचा दिवस असतो. लहानपणापासून अगदी फुलपाखरासारखे जपलेल्या आपल्या मुलीला सहज कोणाच्या तरी हातात देताना त्या आई वडिलांच्या मनात काय दुःख होत असेल ते त्यांनाच माहिती. त्यात सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला होत असेल तर ते मुलीच्या वडिलांना. एकदा लग्न झालं की मुलीने आपल्या घरी कितीही राहावंसं वाटलं तरी तिला राहता येत नाही. एका क्षणातच आपलं पोर आता परका झालं याचं सगळ्यात मोठं दुःख आई वडिलांना होत असतं. तर चला, जगाच्या रीतीप्रमाणे आई वडिलांनी मुलीची पाठवणी केली आणि त्याच्यानंतर आम्ही इथे वरात घेऊन मुलाच्या घरी आलो. तर नवरीचं सासर पण इथे खूप छान होता, कारण इथे गणपती बाप्पाचा माहेर घर होता. इथे ताईंचं सासर होतं पेणमधील कळवे गावामध्ये, जिथे गणपती बाप्पाच्या खूप सुंदर मूर्त्या बनवल्या जातात. तर इथे बऱ्याच गणपती बाप्पाचे आम्ही दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर लगेच जेवून घेतले. तर इथे घरच्या लक्ष्मीचे तर खूप सुंदर स्वागत केले आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरी निघालो.